सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 104 गावांमध्ये सुमारे 3000 घरे धोकादायक आहेत। संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अधिक धोकादायक असलेल्या घरांना नोटिसा बजावण्यात आल्या असून तातडीने उपाययोजना करण्याची सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे। या उपाययोजना केल्या नाही तर कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिलाय। जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज तालुक्यातील 104 गावांना पुराचा धोका आहे। या गावामध्ये संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यात येते। त्यासाठी बाधित होणाऱ्या गावांमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची पाहणी केली जाते। अधिक धोकादायक असणाऱ्या घरमालकांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून नोटीस बजावून उपाययोजना करण्याची सूचना केली आहे। महापुराच्या काळात या गावांना पाण्याचा वेढा पडतो, गावात पाणी शिरते, अशावेळी धोकादायक घरे पडण्याचा अधिक धोका असतो। त्यामुळे जीवितहानीही होण्याची शक्यता असते। अशा घरांचं सर्वेक्षण करून या घरांची दुरुस्ती करून उपाययोजना करण्याच्या प्रशासनाकडून सूचना केल्या आहेत। पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहणार नाही असा इशाराही नोटीसीद्वारे दिला आहे। पूरपट्ट्यातील गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केली जाते, मात्र धोकादायक आणि पडण्याच्या स्थितीत असलेल्या घरांची ऐनवेळी दुरुस्ती करणं शक्य नाही। तेव्हा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अशा धोकादायक घरांच्या मालकांनी दुरुस्त घरे करून घ्यावीत, सुरक्षित करून घ्यावीत। तसेच ऐन पावसाळ्यात पूर आल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठीही तजवीज करावी। या उद्देशाने प्रशासनाकडून या धोकादायक घरांचं सर्वेक्षण करून नोटीस बजावण्याचा प्रयत्न आहे। धोकादायक घरांची संख्या जैसे ती आहे। गत वर्षीच्या तुलनेत यंदा धोकादायक घरांची संख्या फारशी घटलेली नाही, मात्र गत वर्षी 109 गावातील 3088 धोकादायक घरं आढळून आली आहेत। यंदा 104 गावात 2933 धोकादायक घरे सर्वेक्षणात सापडली आहेत। यातील सर्व घर मालकांना ग्रामपंचायतींनी नोटिसा बजावल्यात, मात्र हे केवळ सर्वेक्षणात दिसून आलं आहे। एवढ्यावरच प्रशासन समाधान मानणार का हा प्रश्न आहे। नेमक्या काय उपाययोजना केल्यात याबद्दल स्पष्टता नाही। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।